नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन कदम तुमचं सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल अभ्यास नीती याच्यावरती. मित्रांनो, गेल्या काही सेशनमध्ये आपण इंडियन पॉलिटिक्सचे सेशन जे आहेत ते चालू घडामोडी आणि इंडियन पॉलिटिक्सच्या अनुषंगाने आपण मारतोय. आज जो महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे फंडामेंटल राईट्स. गेल्या काही वर्षामध्ये जर प्रिव्हियस पेपर काढून बघितले तर तुम्हाला फंडामेंटल राईट्स वरती जे क्वेश्चन सापडायला लागलेत त्याचा दर्जा थोडा कमी झालेला आहे किंवा बहुधा मार्गदर्शक तत्व फंडामेंटल राईट्स याच्यावरती गेले 2-3 वर्ष प्रश्न बनत नाहीत. आता या वर्षी मग हे सेशन मारण्याचं कारण काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, आताच सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला ज्याच्यामध्ये EWS जे आहे इकॉनॉमिकल वीक सेक्शन हे सुप्रीम कोर्टाने व्हॅलिड ठरवलेलं आहे आणि यानुसार हा करंट अफेअरचा मुद्दा आहे जो आर्टिकल 15 फंडामेंटल राईट्सशी संबंधित आहे. त्यामुळे आज आपण 15 जो आहे आर्टिकल तो महत्वाचा जो आहे तो समजून घेणार आहे. याच्यामध्ये मुद्दे जे आहेत EWS 15.4, 15.5 आणि 15.6 याच्यानुसार महत्वाचे मुद्दे आयोग जे आहे ते चालू घडामोडीच्या अनुषंगाने इथं आपल्याला इंडियन पॉलिटिक्स मध्ये विचारू शकतात. त्यामुळे वेळ न घालवता सुरुवात करूया सेशनला. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आपण जे आहे वरवर मुद्दे न मांडता आपण सखोल विश्लेषण करणार आहे ज्याच्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. चला सुरुवात करूया. आर्टिकल 15 जे आहे त्याच्यावरती मूव्हीज पण आलं होतं. आर्टिकल 15 काय सांगतात, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. म्हणजे या कारणावरून धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करायचं नाही. म्हणजे याचा अर्थ इंडियन कॉन्स्टिट्यूशन संविधान बाकीच्या कारणावरून भेदभाव करा असं याची अप्रत्यक्षरित्या परवानगी देतंय का तर यस, हो देतं. कारण का संविधानामध्ये केवळ याच गोष्टीवरती फोकस केला की बाबा तुम्ही धर्म, वंश, जात आणि लिंग, जन्मस्थान या गोष्टीवरून भेदभाव करू नका. बाकी काय करायचं असेल तर ह्याच्याबद्दल तथ्यता सांगितलेली नाहीये. आर्टिकल 15.1 काय सांगतं, राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ, हा शब्द खूप महत्वाचा आहे, केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान याच्यापासून भेदभाव करता येणार नाही. हे आर्टिकल 15.1 आहे. या राज्याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो आर्टिकल 12 राज्य संस्थेची व्याख्या जी आहे त्यातलं जे राज्य आहे हे राज्य इथं दिलंय, राज्य कोणत्याही नागरिकाला, ठीक आहे, ह्या कारणावरून भेदभाव करता येणार नाही. हे उपलब्ध कोणाला आहेत? आर्टिकल 15 हे केवळ नागरिकांसाठी. आता हे लक्षात ठेवा, केवळ नागरिकाला कोणती कलम आहेत तर आर्टिकल 15, 16, 19, 29 आणि 30 हे केवळ नागरिकांना आहेत. केवळ नागरिकांना, ठीक आहे. केवळ नागरिक म्हणजे भारतीय नागरिक यालाच आहेत ते. म्हणजे हे जे आहेत कलम 15, 16, 19, 29 हे परकीयांना उपलब्ध आहेत का तर परकीयांसाठी उपलब्ध नाही आहेत. ही कलम फक्त भारतीयांना उपलब्ध आहेत. त्यानंतर भेदभाव जो आहे तर अर्थ काय तर व्यक्तीमध्ये प्रतिकूल ठरेल असा विभेद निर्माण करणे. भेदभावाचा अर्थ आहे ते प्रतिकूल ठरेल व्यक्तीमध्ये असा विभेद निर्माण करायचा, म्हणजे जेंडरनुसार यांना नाकारायचं. म्हणजे लक्षात ठेवा, आता जे म्हणजे भारताच्या केंद्र सरकारने नुकताच 33% महिलांना आरक्षण दिलंय. त्याच्यामध्ये काही महिलांना त्याच्यामध्ये आरक्षणामध्ये समावेश केलेला नाही. याचा अर्थ जेंडर अनइक्वॅलिटी आहे. अलीकडे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण नावाची योजना काढली ज्याच्यामध्ये मुलींना किंवा महिलांना 1500 रुपये महिन्याला डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करते. याचा अर्थ भारत संविधान जे आहे ते सांगतं की बाबांनो तुम्ही जेंडर इनइक्वॅलिटी भेदभाव करू नका जेंडर कारणावरून, पण सरकारने तो केलेला आहे. मग नंतर लगेचच सरकारने पुन्हा एकदा लाडका भाऊ सुद्धा योजना काढलेली आहे. म्हणजे हे काय आहे तर संविधानाने सांगितलं की तुम्हाला जेंडरनुसार तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. कारण काय आपण म्हणतोय आर्टिकल 14 कायद्यासमोर समान आहोत आपण. मग समान असेल तर भेदभाव करायची गरज नाही आणि या कारणावरून तर अजिबात भेदभाव करता येणार नाहीये. केवळ शब्दाचा अर्थ काय तर या शब्दावरून असे कळते की नागरिकांमध्ये केवळ धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कारणावरून भेदभाव केला जाणार नाही, मात्र इतर कारणावरून भेदभाव केला जाऊ शकतो. ठीक आहे. मग इतर कारण कुठली असतील, शैक्षणिक असेल, बाकी पेहरावाचं असेल, कुठल्याही कारणामध्ये भेदभाव करू शकतात, पण केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान याच्यापासून तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. हे आर्टिकल 15.1 झालं. 15.2 ची चर्चा बघा. 15.2 मध्ये सांगितले की केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकाला खालील क आणि ख मध्ये भेदभाव करता येत नाही. आता हे जे दिलेलं आहे ते भारतीय मूळ संविधानामधून दिलेलं आहे. त्यामुळे क ख इथं हे समजून घ्या की खालील पद्धतीने भेदभाव करता येत नाही. याच्यामध्ये क मध्ये दुकानं, सार्वजनिक उपाहारगृह, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीची साधने याच्यामध्ये प्रवेश करणे. तुम्हाला आता अलीकडचा एक मुद्दा सांगतो. तो मुद्दा होता सार्वजनिक करमणुकीची साधने यामध्ये प्रवेश. एक आजोबा होते आणि हे आजोबा जे आहेत कर्नाटकमध्ये असेल ते
कर्नाटक मधल्या एका डीमार्टच्या शोरूम मध्ये ते गेले होते आणि त्यांचं पेहरावाचं स्वातंत्र्य म्हणजे ते धोतर आणि जो वरचा कुर्ता आहे तो घालून गेले होते आणि त्यांना त्यांच्यामधून परवानगी नाकारली होती, म्हणजे तुम्ही इकडे यायचं नाही कारण तुम्ही गरीब आहात, असं ते त्यांची छबी होती. मग कर्नाटक सरकारने ते पूर्ण डीमार्टच बंद करण्याचा आदेश दिला. याचा अर्थ भारतीय संविधान जे आहे ते संविधान आपलं 75 वर्षानंतर इतकं रुजलेलं आहे पूर्णपणे, कारण आमच्या भारतीय संविधानातील पहिलं वाक्य सांगतं की आम्ही आत्मारूपात केलेलं आहे, आम्ही आमचं संविधान आत्म्यामध्ये टाकलेलं आणि त्याच्याबद्दल अलीकडे खूप चांगल्या पॉझिटिव्ह रीतीमध्ये दिसत आहेत. हे लक्षात ठेवा की दुकानामध्ये, सार्वजनिक उपहारगृहामध्ये किंवा हॉटेलामध्ये या कारणावरून तुम्हाला नाकारलं जाऊ शकतं, पण हे कारण सोडता बाकीच्या कारणावरून नाकारलं जाऊ शकतं तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे हॉटेलमध्ये स्वतःचा डबा घेऊन चाललाय तर तुम्हाला नाकारलं जाऊ शकतं, कारण फक्त या कारणावरून तुम्हाला नाकारायचं नाहीये. ख मध्ये सांगतं की पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करण्यात येणाऱ्या पैशाने राखलेल्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरता खास नेमून दिलेल्या अशा विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते, ठीक आहे, आणि सार्वजनिक करमणुकीच्या जागा, वापरायच्या जागा यामध्ये या बाबतीत कोणतीही निसमर्थता, दायित्व, निर्बंध आणि शर्त यांच्या अधीन असणार नाही. थोडक्यात 15(2) मध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान याच्यापासून खाली पद्धतीने भेदभाव करता येणार नाही. त्यातलं क जे आहे ते क मध्ये लक्षात ठेवा, दुकानं, उपहारगृह आणि हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीची साधनं याच्यामध्ये नाकारता येणार नाही. आणि इथं ख मध्ये विहिरी, तलाव, स्नानघाट यांच्यामध्ये किंवा सार्वजनिक जागा यांच्यामध्ये तुम्हाला धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान याच्यापासून तुम्हाला नाकारता येणार नाहीये. ठीक आहे, तर याच्यावरती खूप सुंदर पिक्चर आहे. 15(1) आणि 15(2) मध्ये विशेष काय? 15(1) जे आहे ते भेदभाव केवळ राज्य संस्थेसाठी प्रतिबंधित आहे, तर 15(2) भेदभाव राज्य संस्था आणि खाजगीसाठी आहे. याचा अर्थ माझी जर खाजगी विहीर असेल, विद्यार्थी मित्रांनो, खाजगी विहीर असेल आणि त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती पाणी पित असेल तर आर्टिकल 15 जे आहे, म्हणजे सार्वजनिकसाठी तर सगळंच आहे, पण खाजगीसाठी जे आहेत, खाजगीसाठी म्हणजे असे काही खाजगी प्राधिकारी आहेत, खाजगी प्राधिकारी असतील, संस्था असतील, त्यांना काही कलम जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, जसे की 17, 21 आणि 23 आणि 24. ह्या कलमावरती खाजगीसाठी सुद्धा हे अंमलबजावणी होतं. म्हणजे एखाद्या खाजगी संस्थेमध्ये आर्टिकल 17 अस्पृश्यता पाळत असेल तर त्यांच्यावर केस होईल. 21 जे आहेत तुमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्य जीविताचं नाकारलं झालं तर केस होईल, म्हणजे ज्युडिशियल कडून आपण परत मिळवू शकतो. पण 15 जे आहे ते 15 यात नाहीये बघा, खाजगीला नाहीये. ठीक आहे, पण 15 मध्ये नाहीये तरी सुद्धा 15(1) आणि 15(2) चा जेव्हा विचार करू त्यावेळी 15(2) अपवादाचा अपवाद आहे. काय आहे हे सांगतं, 15(2) मध्ये असं सांगतं की हे भेदभाव राज्य संस्था आणि खाजगी व्यक्तीला सुद्धा लागू आहेत, खाजगी प्राधिकारीला सुद्धा लागू आहेत. म्हणजे खाजगीला लागू असणारे 17, 21, 23, 24 आहेत, पण 15(2) हा अपवादात्मक मुद्दा आहे. कारण विहिरी, तलाव आणि स्नानघाट, रस्ते हे तुमचे जरी असतील, स्वतःची विहीर जरी असेल तर तुम्हाला या कारणावरून कुणाला नाकारता येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे धर्म, वंश, जात एखाद्या जातीचा आहे म्हणून आपल्या तलावरती नाकारायला लागले, त्याच्या विहिरीला नाकारायला लागले, हे चालणार नाही. कारण खाजगी मालमत्ता किंवा खाजगी जे आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला या प्रकारे तुम्हाला नाकारता येणार नाही, बाकी प्रकारे तुम्हाला नाकारता येऊ शकता, असंच राज्यघटनेचा याच्यामध्ये अर्थ आहे. ठीक आहे, तर हे 15(1), 15(2). आता जाऊया पुढं 15(3). आता 15 काय सांगता, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान याच्यापासून भेदभाव करायचा नाही, पण 15ला अपवादच आहे. 15(3) पासून हे सगळे अपवाद सांगितलेत. म्हणजे असं करायचं नाहीये, पण असं करायला राज्य संस्था सांगते. मी काय म्हणतोय बघा, हे असं करायचं नाहीये, ठीक आहे, रूल आहे, पण असं करायला राज्य संस्था सांगतं. याचा अर्थ 15(3) मध्ये हे रूल सांगितलेत. काय रूल आहे बघा, ज्याच्यानुसार महाराष्ट्र सरकारने नुकताच स्कीम काढली. यानुसार राज्य संस्था महिला बालकांसाठी कोणती विशेष तरतूद करू शकतं. महिलांसाठी आरक्षण, बालकांसाठी मोफत अनिवार्य शिक्षण, मॅटर्निटी लिव्ह, राष्ट्रीय महिला आयोग, हे सगळं केलेलं आहे. याचा अर्थ 15(3) मध्ये हे अपवाद आहे आणि 15(3) मध्ये अपवाद महिलांसाठी. याचा अर्थ इथं तुमचं महाराष्ट्र सरकारची आली ही कुठली योजना, लाडकी बहीण योजना. ठीक आहे, हा मुद्दा करंट अफेअर्स आहे बघा. हे का झालं, सगळ्या पुरुषांनी ह्याच्यावरती टीका केली बरोबर की लाडकी बहीण आली, लाडका भाऊ कधी येणार, मग सरकारने लाडका भाऊ सुद्धा काढलं होतं. पण हे काढू शकतं का, अशा पद्धतीचं स्कीम काढू शकतं. किंवा सार्वजनिक सेवा ज्या आहेत, म्हणजे एसटी आहे, या एसटी मध्ये 50%चा मोफत सेवा सुरू केली तुम्हाला, म्हणजे महिलांसाठी खास करून. ठीक आहे, पुरुषांना तर पूर्ण पेमेंट करायला लागेल तिथं प्रवासाचा खर्च, पण महिलांसाठी काय झालं, महिलांसाठी 50% मोफत झालं. हे कुठनं आलं, तर आर्टिकल 15(3). तर हे लक्षात घ्या, मुलींनी खास करून इथं हे तुम्हाला जे दिलेले आहे ते सरकारने नाही दिलं, संविधानामध्ये तरतूद आहे म्हणून ते सरकार करायला लागले. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. हा मुद्दा महिलांसाठी आरक्षणाचा असू दे, म्हणजे 33% आरक्षण
हे संसदेमध्ये आता लागू राहील. संसदे म्हणजे लोकसभा आणि विधानसभेत लागू जाईल. हे कुठलं आहे? आर्टिकल 15(3) मधलं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कुठल्या स्थानामध्ये नेऊन ठेवले बघा, की भारतातलं सगळं आरक्षण जरी संपलं तरी सुद्धा भारतात एकाचं आरक्षण अजिबात संपत नाही, ते आहे 15(3). ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. हे सगळे मुद्दे करंट अफेअर्स सध्याचे आहेत, त्यामुळे आर्टिकल 15 सध्या चर्चेचा असू शकतो, याच्यावरती प्रश्न बनू शकतात. राष्ट्रीय महिला आयोग 1999 मध्ये झालं. हे 15(3) जे आहेत ते महिलांसाठी, महिला 3 शब्दाचा आहे, तर 15(3) म्हणजे महिलांसाठी जे काही स्कीम होईल ते 15(3)च्या अनुषंगाने असेल, हे समजावून घ्या. 15(4) मध्ये काय सांगतं? राज्य संस्था सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास अनुसूचित जाती आणि जमाती करता खास तरतूद करू शकतं. यासाठी कलम 15, कलम 29(2) बाधा आणणार नाही, याचा समावेश पहिल्या घटनादुरुस्ती 1951 याच्यानुसार केलेला आहे. अल्पसंख्याकांसाठी हे लागू नाहीये. म्हणजे हे 15(4) काय सांगतं? सामाजिक म्हणजे सोशल आणि एज्युकेशनल. आपण हे म्हटलंय SC/BC चं सर्टिफिकेट, जो आता सध्या MPSC मध्ये गोंधळ झालेला आहे की काही मुलं EWS चं सर्टिफिकेट काढली होती. MPSC ने काय केलं? बाबांनो, तुमच्याकडे EWS आहे, जर तुम्ही SC/BC मध्ये बिलॉंग्स करताय तर तुम्हाला SC/BC चं सर्टिफिकेट लागणार आहे. हा जो मुद्दा सध्या गाजत आहे, ज्याच्यामध्ये राज्यसभेची आपली प्रिलिम्सची परीक्षा पुढे गेली, याचं कारण हे आहे SC/BC म्हणजे सोशल आणि एज्युकेशनल दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी. हे 15(4) मध्ये विशेष आहे. हे अजिबात विसरू नका, कारण सध्या हा मॅटर खूप गाजतोय. ठीक आहे. त्यानंतर 15(5) मध्ये काय सांगितले? राज्य संस्थेस सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी अनुसूचित जाती आणि जमाती करता कोणतेही खास तरतूद करण्याचा अधिकार आहे, आणि अशा तरतुदी शासन अनुदानित आणि गैर अनुदानित खाजगी शिक्षण संस्थासहित सर्व शिक्षण संस्थांमध्ये कलम 30(1) मध्ये सांगितलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता प्रवेशाच्या संदर्भात करता येतील. हे दोन्ही मुद्दे काय सांगतात? 15(4) आणि 15(5) हे सोशल आणि एज्युकेशनल बाबतीत सांगायला लागलेत. इथं पण सोशल आणि एज्युकेशनल आहे, इथं सुद्धा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले जे आहेत त्या लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हे अधिकार दिलेले आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की अल्पसंख्याक 15(4) मध्ये पण येत नाही आणि 15(5) मध्ये सुद्धा येत नाही. हा मुद्दा खूप चर्चेत आहे सध्या, तर हे लक्षात घ्या. यानुसार याचा समावेश 93वी घटनादुरुस्तीमध्ये 20 जानेवारी 2006 रोजी हे झालं. नेमकं काय केलं याच्यानंतर? 93वी घटनादुरुस्ती 2005 मध्ये शिक्षण मंत्री अर्जुन सिंग होते, आणि या 2005 मध्ये IIT आणि IIM मधील विद्यार्थ्यांना केंद्रीय आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसीला 27% आरक्षण दिलं गेलं. ओबीसीला 27% आरक्षण 93वी घटनादुरुस्ती 2005 मध्ये दिलं गेलं. आता ओबीसीला हे आरक्षण जे आहे ते याच्यासाठी पहिला आयोग जो आहे तो स्थापन झाला होता. हा मुद्दा सध्या चर्चेत आहे, कारण ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे ते सुप्रीम कोर्टानं खारिज करून टाकलेलं आहे. त्यामुळं ओबीसी वरती प्रश्न येऊ शकतात. सध्या मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये जे काही सध्या वातावरण गढूळ बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्याच्यामुळे सामाजिक दुफई निर्माण झालेले आहे, याच्यावरती हे प्रश्न महत्वाचे आहेत. ओबीसी साठी सरकारने पहिल्यांदा आयोग आणला होता, तो 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग. ठीक आहे. हे काकासाहेब कालेलकर आयोग यांनी शिफारशी केल्या. ओबीसी मध्ये किती जातींचा समावेश केला होता त्या शिफारशी नाकारल्या गेल्या, आणि पुढे दुसरा आयोग अस्तित्वात आला, जो होता 1979 चा मंडल आयोग. त्यावेळेचे पंतप्रधान होते मोरारजीभाई देसाई. 1977 ला मोरारजीभाई देसाई. तर यांनी आणलं मंडल आयोग. संसद सदस्य होते खासदार बिहारचे, तर त्यांनी मंडल आयोग आणला. सध्याच्या शिफारशी या मंडल आयोगाच्या सुरू आहेत. आता हा मुद्दा करंटचा रिलेटेड आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या ऐका, कारण सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळी पार्ट 2 मध्ये आले होते 2019 नुसार, त्यानुसार कुठलेही चेंजेस याच्यामध्ये झालेले नाही आहेत. खरं तर चेंजेस करायची गरज आहे. त्यामुळे जाती आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो अलीकडे खूप गाजतोय. बिहारने जाती आरक्षण केलं, पण त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने स्टे ऑर्डर आणलं. त्यानंतर हे मुद्दे जे आहेत ते राहुल गांधी, लीडर ऑफ द अपोजिशन, यांनी सुद्धा हे मांडलेले आहेत. बऱ्याच राज्याच्या विधानसभा होत आहेत आणि याच्यामध्ये हे मुद्दे जे आहेत ते चर्चेत असणार आहेत. त्यामुळे करंट रिलेटेड प्रश्न बनू शकतात. 2008 मध्ये सुप्रीम कोर्टाने दोन्ही कायदे हे वैध ठरवले असं घोषित केलं, आणि मात्र आरक्षणातून क्रिमिलियर या गटाला वगळलं. म्हणजे ओबीसीला क्रिमिलियरचं सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिलियर. या क्रिमिलियर गटाला वगळलं, ज्याचं उत्पन्न जे आहे ते 1993 नुसार 1 लाख रुपये होतं प्रत्येक वर्षाला. त्यानंतर हे उत्पन्न वाढवलं 2006 ला 6 लाख रुपये केलं, आणि 2018 ला ते 8 लाख रुपये केलेलं आहे. म्हणजे इन्कम आय जी आहे ती वाढली. पण 2018 पासून आज 2024 आहे, 2024 ला सुद्धा ही 8 लाखाचीच मर्यादा जी आहे असे ठेवलेलं आहे. त्यामुळे क्रिमिलियर गटाची जी उत्पन्नाची मर्यादा आहे ती अजूनपर्यंत वाढलेली नाही. 2018 पासून 8 लाख रुपयेच ठेवलेले आहे. त्यानुसार हे मुद्दे 15(5) च्या अनुषंगाने आहेत, हे लक्षात ठेवा. आता 15(6) चा मुद्दा काय, जे सध्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं. 103वी घटनादुरुस्ती झाली. 103 घटनादुरुस्ती 3 शब्द लक्षात ठेवा. EWS 103वी घटनादुरुस्ती 2019 नुसार समावेश केला. 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस
लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार होते तेव्हा त्यांनी 10% रिझर्वेशन जे आहे ते दिलं. EWS इकॉनॉमिकल वीक सेक्शनला 10% रिझर्वेशन दिलं गेलं. हे आधी दिलं होतं. याच्यासाठी विधेयक आलं 124व, घटना दुरुस्ती 103वी, विधेयक 124व आणि यानुसार 12 जानेवारी जो युवक दिवस होता, स्वामी विवेकानंद यांची जयंती, या दिवशी हे जे आहे ते अंमलबजावणी झालेलं होतं. काय होतं, 1990 मध्ये परिस्थिती सेम होती. VP सिंगांचं सरकार होतं, वीरभद्र प्रताप सिंगांचं नॅशनल फ्रंटचं सरकार, आणि या नॅशनल फ्रंट सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशीद्वारे ओबीसीला 27% आरक्षण जाहीर केलं होतं. हे लक्षात घ्या. याच्यावरती सैफ अली खान आणि अमिताभ बच्चन यांचा खूप सुंदर पिक्चर आहे आरक्षण नावाचा. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी ज्या आहेत तिथं व्यवस्थितरित्या मांडलेल्या होत्या. VP सिंगांनी 27% आरक्षण जे आहे ते जाहीर केलं. पुढे 1991 मध्ये सरकार चेंज झालं, कारण VP सिंग यांचं सरकार कोसळलं आणि 91 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवरती आली. नरसिंहराव सरकार, PV नरसिंहराव यांनी 2 गोष्टींचा समावेश केला, ज्याच्यामध्ये पहिली गोष्ट होती ओबीसी मधील आर्थिक दृष्ट्या गरीब घटकांना आरक्षणात प्राधान्य दिलं, म्हणजे EWS आरक्षण जे आहे ते इथं आणलं गेलं. आणि उच्च जातीतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण, म्हणजे ओबीसीला सुद्धा इथं आरक्षण दिलं 27% आणि EWS सुद्धा आरक्षण दिलं. पण न्यायालयानं, सुप्रीम कोर्टानं मंडल खटल्यात ओबीसीला 27% आरक्षण वैध केलं, पण राव सरकारने उच्च जातीतील जे आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना देऊ केलेलं 10% आरक्षण आहे ते खारिज करून टाकलं, अवैध केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. EWS आरक्षण आधी सुद्धा हे खड्ड्यात गेलेलं आहे, पण आता 2019 मधलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टानं EWS आरक्षण हे वैध ठरवल्याचा निकाल दिला होता. आणि याचे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती उदय ललित. यांचं नाव लक्षात ठेवा, उदय ललित हे जे सरन्यायाधीश होते यांच्या 5 न्यायाधीशाच्या खंडपीठानं 5-3 अशा बहुमतानं निर्णय दिलेला होता. आणि खास करून उदय ललित हे EWSच्या विरोधात त्यांनी वोटिंग केलं होतं. त्यांचं मत हे नसायला पाहिजे, कारण का 50%ची मर्यादा हे ओलांडतं असं घटनात्मक मर्यादा सांगितलेली आहे. आणि या केसचं भंग होतं, त्यामुळे त्यांनी नकार दिला असला तरी सुद्धा मेजॉरिटीचा विजय होतो आणि त्यानुसार EWSचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं. करंट अफेअर्स मध्ये प्रश्न येऊ शकतात की सरन्यायाधीश कोण होते, न्यायमूर्ती उदय ललित. आता हा जो मुद्दा आहे तो करंट रिलेटेड बेस मुद्दा आहे, त्यामुळे 15 आर्टिकल जे आहे आताच्या महाराष्ट्राच्या सरकारच्या स्कीम, कर्नाटक सरकारच्या स्कीम, भारत सरकारने जे महिलांसाठी 33% लोकसभा आणि विधानसभेमध्ये देऊ केलेलं आरक्षण, वेगवेगळ्या राज्यांमध्ये महिलांसाठी, मुलींसाठी खास करून ज्या काही स्कीम यायला लागल्यात ते 15-3चा मुद्दा आहे. 15-4 आणि 15-5 SCBCचा मुद्दा आहे. 15-6 जो आहे हा EWS आरक्षणाचा मुद्दा आहे. याच्यामुळं आर्टिकल 15 याच्यावरती पुढच्या काळात 100% प्रश्न प्रिलिम्स आणि मेन्सच्या काळात बनतील. त्यामुळे हा डिटेल रित्या जे आहे ते आपण समजून घेतला. पुढच्या भागामध्ये आपण एक नवीन कलमासह भेटूया. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.